बीड प्रकरण संतोष देशमुख यांच्या हत्येवरून धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ लक्ष्मण हाके आता मैदानात उतरल्याचं दिसत आहेत. लक्ष्मण हाके यांनी धनंजय मुंडे यांच्या समर्थनार्थ ज्या बीडमध्ये शरद पवार अजित पवार मस्साजोगला जातात, त्यांनी बीडला जाण्याआधी आपल्या पुण्यातील दहशतवाद संपावा, तसेच माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांना लक्ष्मण हाके यांचा उत्तम सल्ला दिलेला आहे. आपण बीडला जाऊन उंटाचा मुकू घेतल्यापेक्षा आपल्या मतदारसंघावर लक्ष देऊन आपल्या मतदारसंघाचं विकास बघावा, उंटाचा मुकू घेऊ नये असा सल्ला सुद्धा उत्तम जानकर यांना लक्ष्मण हाके यांनी दिलेला आहे. आधी भुजबळाला संपवलं, आता धनंजय मुंडे यांना संपवण्याचा घाट असल्याचं सुद्धा लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे. बघूया याविषयीची सविस्तर बातमी. जे शरद पवार, जे अजितदादा पवार ज्या मस्साजोगमध्ये जाऊन भेटतात, तसंच त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात जाऊन भेटायला हवं. ज्या पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजितदादा पवारांनी वर्षानुवर्ष भोगलं, तिथं गँगवार चालतं. गँगवार आजही कोयता गँगची दहशत पुणे जिल्हा आणि पुणे शहराच्या सगळ्या उपनगरांमध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये आजही तिथं बिल्डर लोकांना धमकावलं जातं. आजही रांजणगाव MIDC मध्ये मारामाऱ्या चालतात, चाकण परिसरामध्ये मारामाऱ्या चालतात. हे दिसत नाही का पवार काका पुतण्यांना? गृह खात्याचं म्हणा किंवा अजून कुठलं म्हणा, जे धनंजय मुंडेला जबाबदार धरतायत, धनंजय मुंडेंना, तेच अजितदादा पवार पुणे जिल्ह्याबद्दल का बोलत नाहीत? तेच शरदचंद्रजी पवार पुणे जिल्ह्याबद्दल का बोलत नाहीत? किती खून झालेत पुणे जिल्ह्यामध्ये. पण त्या गुन्ह्यावरून जे जातीय विद्वेष पेरण्याचं काम शरदचंद्रजी पवार नावाचा माणूस करतोय, का पुणे जिल्ह्यामध्ये घ्या ना बैठक, एक चित्रपट निघतो त्याच्यावरती. एवढं दहशतीचं वातावरण पुण्यात, ते दिसत नाही पवारांना. हे बघा, धनंजय मुंडेच कसे दिसतात सगळ्या लोकांना?